ॲडमिशन कायद्याअंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्यात आलेली नाहीत। त्यामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले तरी आमच्या पाल्यांकडे पुस्तके नाहीत। ही पुस्तकं विकत घेण्याचा खर्च 15,000 रुपये आहे। हा खर्च आम्हाला परवडत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली। यावेळी शाळेने किंवा महापालिका शिक्षण विभाग, ठाणे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, कलेक्टर यांनी लवकरात लवकर मुलांना गणवेश आणि पुस्तके उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशारा पालकांनी दिलाय। नवीन ॲडमिशनसाठी हा विषय न्यायप्रविष्ट आहे, मात्र आमच्या पाल्यांना आधीच या कायद्याअंतर्गत शाळेत ॲडमिशन मिळाली असल्याने त्यांना प्रशासन आणि शिक्षण संस्था सुविधा पुरवत नाही। आमच्या पाल्याच्या बालमनावर परिणाम होत असल्याचा आरोप पालक करत आहे। मुलांना गणवेश आरटीए मधून मुलांना मोफत पाठ्यपुस्तके। माझे नाव प्रभा फाळके, मी आरटी पॅरेंट आहे। माझा मुलगा आता 6वीला गेलेला आहे आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये 6वीचं हे शिक्षण फार, तुम्हालाही माहिती आहे की SSC बोर्ड पेक्षा इंटरनॅशनल स्कूलचं पोर्शन फार मोठं असतं आणि आज तब्बल 15 दिवस झाले माझा मुलगा विना पुस्तकं घेऊन वर्गात जातोय। त्या बालमनावर काय परिणाम होत असेल हे आपण सांगू शकत नाही। मुलगा जातो, टीचर विचारतात, त्यांच्या हातात पुस्तकं नसतात, त्यांना उभं करतात आणि या सर्व गोष्टीमुळे त्यांना शिक्षण घेताना फार अडचणी येतात। अर्थातच त्यांच्या मनावर हे कोरलं जातं की आम्ही आरटीचे विद्यार्थी आहोत। आज पुस्तकं ही 10,000ची आहेत, गणवेश हे 3,000चे आहे, म्हणजे तब्बल जवळजवळ 15,000चा हा खर्च हा सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारा नाहीये। ही 15,000मध्ये आम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे आणि आज एका वर्गाला जर आम्हाला एवढी फी आणि बाकी खर्च तर इतर असतोच, आम्हाला ट्रान्सपोर्ट असतो, इतर खर्च भरपूर असतो आणि त्यातूनही जर आम्हाला शिक्षणासाठी जे महत्वाचं पाठ्यपुस्तकं हवी आहेत, गणवेश हवा आहे, त्या मुलांमध्ये शोभून दिसणारी आमची आरटीची पण हवी आहेत ना मुलं, तर यासाठी आम्ही धडपडतोय। पण प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष सतत करतंय, म्हणून या गोष्टीमुळे आम्हाला 3 वर्ष झाले कंटिन्यू आम्ही या गोष्टीसाठी दरवर्षी असं 2-2 महिन्यानंतर आमच्या मुलांच्या हातात पुस्तकं येतात आणि त्यावेळी परीक्षा तोंडावर आलेली असतात आणि मग रिझल्टवर याचा परिणाम होतो। मग ह्या सर्व गोष्टी आम्ही दरवर्षी सहन करतोय। तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्ही आरटीचे मुलं जरी आम्ही आरटीचे पॅरेंट असलो तरी आमच्या मुलांना आरटीचे मुलं म्हणून गणले जाऊ नये, शाळेतून त्यांना विचित्र वागणूक मिळू नये, त्यासाठी आमची मदत करावी, आमच्या हक्कानुसार आम्हाला सर्व काही वेळेवर द्यावं एवढीच विनंती। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली होती 14 तारखेला। त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवलं, शिक्षण विभागाला निवेदन पाठवलं, इथे जे शिक्षणाचे उपायुक्त आहेत पवार साहेब यांनाही निवेदन दिलं होतं। परंतु हे शाळा प्रशासना हे कळवत नाहीये की त्यांचा आणि या शाळा प्रशासन साठालोट आहे हे समजत नाहीये। आज राईट टू एज्युकेशन हा जो कायदा आहे 2009 मध्ये पारित झालेला संसदेमध्ये कायदा असून तरीही हे शालेय प्रशासन आहे हे मुलांना पाठ्यपुस्तके देत नाहीये, गणवेश देत नाहीये, काही कुठलीही सुविधा मोफतपणे देत नाहीये। शालेय प्रशासन हे सरळपणे सांगताय की आमच्या शासनाकडे पैसे आहेत, आम्ही देणार नाहीये आणि येथील अधिकारी सांगतायत की शाळा आणि शासन बघून घेईल, ते शाळांना आम्ही कळवलं आहे की तुम्हाला पाठ्यपुस्तके गणवेश सर्व फ्रीमध्ये दिलं पाहिजे। पण तो कुठलेही शालेय प्रशासन पाठ्यपुस्तके किंवा गणवेश हे मुलांना मोफतपणे देत नाहीये। अशा शाळांच्या वरती खरं तर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे, पण प्रशासन काय हलगर्जीपणा करत आहे हे समजत नाहीये। आज मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांचा तो अधिकार आहे शिक्षण म्हणजे, आणि राईट टू एज्युकेशन कायद्याने तो त्यांना मोफत ज्या सुविधा आहेत ते त्यांना मिळाल्याच पाहिजेत। यासाठी आम्ही आज परत इथे आलेलो आहोत। हा विषय यंदाचा नाहीये, जे न्यायालयात केस चालू आहे तो पार्ट वेगळा आहे। हे जी पॅरेंट्स आहेत यांची मुलं ज्या अगोदर राईट टू एज्युकेशन मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे 1ली ते 8वी पर्यंत, त्यांना तर हे मोफत मिळाले पाहिजेत। कारण आता जी लिस्ट लागायची आहे ती जुलै महिन्यामध्ये लिस्ट डिक्लेअर होईल, पण त्या अगोदर जे मुलं शिक्षण घेत आहेत आरटीए कायद्यामधून अगोदरपासून त्यांना तर त्यांनी शालेय व्यवस्थापने गणवेश आणि पाठ्यपुस्तके मोफत द्यायला हवी, त्यांनाही तुम्ही देत नाहीयेत। त्यांचा अधिकार त्यांना ते मिळाला पाहिजे। नाही, मुख्यमंत्री साहेबांचं जराही ठाण्याच्या इथे लक्ष नाहीये, सर्वत्र हाकार माजलेला आहे। निदान मुलांच्या भविष्याचा विचार करून आम्ही तर पूर्ण महाराष्ट्रभर जे 1,10,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत राईट टू एज्युकेशन कायद्यामधून,
त्यांच्यासाठी आम्ही लढत आहोत. पण जर मुख्यमंत्री साहेब जर ठाणे जिल्ह्यातील पालक म्हणजे ठाणे जिल्ह्यातील असून सुद्धा ते जर हे प्रश्न सोडवू शकत नसतील ते खूप मोठं दुर्दैव आहे. आम्ही सर्वांना निवेदन देऊनही जर मुख्यमंत्री दखल घेत नसतील तर खरंच यापेक्षा मोठा दुर्दैव काय म्हणा. गेल्या वर्षी आम्ही शिक्षण मंत्र्यांना सर्वांना निवेदन पाठवली होती, परंतु दीपक केसरकर साहेबांना त्यांनी तर अगोदर असं केलं की हा कायदा रद्द करून टाकला होता. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी मार्फत तिथे आंदोलन केल्यानंतर तो कायदा आणि कोर्टमध्ये केस काही संस्थांनी केल्यानंतर तो कायदा परत पारित झालेला आहे. परंतु दीपक केसरकर साहेबांना विनंती करतोय, तुम्ही जे मुलं शिकतायत 1ली ते 8वी पर्यंत राष्ट्रीय कायद्यातून त्यांना तरी मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार तुम्ही गणवेश आणि पाठ्यपुस्तक ते द्या. मुख्यमंत्री साहेब जरी बोलले असतील सर्वसामान्य सरकार आहे, पण सर्वसामान्य माणसांना सुविधा ह्या मिळत नाहीयेत. याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ग्राउंड लेवलवर उतरून याची चौकशी करावी. आम्ही खोटं बोलत असेल तर आम्हाला शिक्षाही द्यावी. पण आज हे आहेत हे गरिबांची मुलं आहेत शिकणारे राईट टू एज्युकेशन मधून, कारण श्रीमंतांची मुलं याच्यामध्ये फॉर्म भरत नाहीयेत. मग त्या मुलांचं शिक्षण मिळत नसेल तर खरंच हे ग्राउंड रिपोर्ट करणं गरजेचं आहे. थँक्यू. पालक तर पहिली गोष्ट खूप वैतागलेले आहेत. प्रत्येक वेळेला 2-2 महिन्यानंतर त्यांना पाठ्यपुस्तके, युनिफॉर्म वगैरे असं त्या गोष्टीसाठी झटावं लागतंय आणि तोपर्यंत अर्धा पोर्शन पूर्ण झालेला असतो. मुलांचं पण मनावरती खूप परिणाम झालेला आहे की पुस्तकं त्यांना मिळत नाही टायमावरती मिळत नसल्याने खूप प्रॉब्लेम होतं. ते एक्झाम जवळ येते, बाकीचे सगळे प्रॉब्लेम होतात. ते त्याच्या टायमात जर तुम्ही पुस्तकं आणि युनिफॉर्म जर मुलांना दिली तर ते सोयीस्कर होऊन जात आहे. आणि प्रत्येक हे दरवर्षीच चालू आहे. आम्ही थोडंसं निवेदन दिले का ते लोक नंतर 8 दिवसाचं टायमिंग देतात, 8 ते 10 दिवसाचं परत नंतर टायमिंग देतात आणि तोपर्यंत वेट करावं लागतं. आम्ही इथे येतो, आम्ही 10 वेळा येतो, पण मुलं तिथे प्रत्येक वेळी जे शाळेत जातात ना त्यांना प्रॉब्लेम होतो. प्रत्येक आता टीचर लोक काय करायला त्यांना उभं करतात तुम्ही पुस्तकं का नाही घेतली. तिथं शाळेनेच द्यायला पाहिजे मेन गोष्ट. त्याच्यासाठी आम्ही इथे येतो पण तरी पण ते वर्गात त्यांना हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही पुस्तकं का नाही आणली आणि पुस्तकं नाही आणली तर युनिफॉर्म तुम्ही नवीन का नाही घातला, हे सुद्धा प्रश्न करतात त्यांना. तर ते बालमनावर थोडा परिणाम होतोय आणि आमचं धावपळ हे होते की आम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला इथे यावं लागतं. मागण्या पूर्ण होत नाही, मग आम्ही असं कलेक्टर साहेब किंवा दुसऱ्या साहेब तिथे मग आम्ही तिथंच बसू. जोपर्यंत आम्ही तिथे देतच नाहीये आम्ही उपोषणाला तिथंच बसू. मग सगळे पॅरेंट्स मिळून बघू, कारण की आम्ही प्रत्येक जेवढे शाळा आहेत ना त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की टायमात देत नाही. आणि आम्ही जिथे जातो काही असे पण प्रिन्सिपल आहेत की ते आम्हाला उद्धटपणाने सांगतात.